सांगवी आणि नवी सांगवी ही केवळ एक भौगोलिक ओळख नाही, तर संघर्ष, कष्ट, जिद्द आणि विकासाची ओळख आहे. याच मातीमध्ये घडलेला सामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास म्हणजे हर्षल मच्छिंद्र. सामान्यांचा आश्वासक चेहरा, हर्षल भाऊ सांगवीचा तारा. हा प्रवास सत्तेचा नाही, हा प्रवास आहे सेवाभावाचा, विश्वासाचा आणि माणुसकीचा. 2005 साली समाज कार्यातील पहिलं पाऊल टाकताना कोणताही मोठा राजकीय आधार नव्हता. नावामागे सत्ता नव्हती. होतं फक्त एकच भांडवल, लोकांवरचा विश्वास आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ. हा प्रवास सोपा नव्हता. 2012च्या महानगरपालिका निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. पण तो पराभव शेवट ठरला नाही, तो नव्या संघर्षाची सुरुवात ठरला. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणं हर्षल भाऊंच्या स्वभावात नव्हतं. छोट्या व्यवसायापासून सुरुवात करत, कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वाभिमानानं मिळेल ते काम करत त्यांनी स्वतःला घडवलं. या प्रवासात स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन लाभलं. नाही तर हर्षल मागच्याच वर्षी नगरसेवक झाला असता. लक्ष्मण भाऊंच्या समाजकारण आणि राजकारणाचा खरा अर्थ उमगला. 2017 मध्ये जनतेच्या विश्वासाच्या जोरावर महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळाला. पण हा विजय सत्तेचा नव्हता, तो जबाबदारीचा होता. नगरसेवक म्हणून प्रभागातील प्रत्येक घटकासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प केला. स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, गरजूंसाठी मदतीचा हात, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन, बालाजी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण, बचत गटांना आर्थिक आधार, कोरोना सारख्या संकटाच्या काळात अन्नधान्य वाटप, भाजीपाला किट, सॅनिटायझेशन आणि मोफत लसीकरण केलं. एकही जबाबदारी टाळली नाही. कोरोनातून सावरत असतानाच सांगवी नवी सांगवीवर आणखी एक मोठी आपत्ती कोसळली. अचानक आलेला भीषण पूर, घराघरात घुसलेलं पाणी, उद्ध्वस्त संसार आणि भीतीनं गारठलेली माणसं. त्या कठीण क्षणी हर्षल भाऊ फक्त पाहणारे राहिले नाहीत. पुराच्या पहिल्या क्षणापासून ते मैदानात उतरले. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. वृद्ध, महिला, लहान मुलांना आधार दिला. अन्न, पाणी आणि औषधांची तातडीची व्यवस्था केली. ते प्रतिनिधी म्हणून नव्हे तर आपल्या माणसांसाठी खंबीर आधार बनून उभे राहिले. पूर ओसरल्यानंतरही हर्षल भाऊंनी काम थांबवलं नाही. नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत मिळेपर्यंत ते सांगवीकरांसोबत ठामपणानं उभे राहिले. कारण खरी सेवा संकटाच्या काळातच ओळखली जाते. एकेकाळी प्रभागात वाढलेली गुन्हेगारी नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत होती. पण प्रशासनाच्या सहकार्यानं गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आलं. रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, पथदिवे, आरोग्य सेवा, CCTV यंत्रणा, पर्यावरण संरक्षण अशा प्रत्येक कामामागं एकच विचार होता: सामान्य माणसाचं आयुष्य अधिक सुरक्षित आणि सन्मानाचं करणं. आज आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा प्रवास अधिक बळकट झालाय. 2026ची निवडणूक ही केवळ पदासाठीची नाही, ही आहे जनतेच्या विश्वासाची पुन्हा एकदा परीक्षा. हा विश्वास जपण्याची, अधिक जबाबदारीनं काम करण्याची आणखी एक संधी. कारण हा प्रवास थांबणारा नाही, विकास थांबणारा नाही आणि लोकांचा विश्वास कधीही डगमगणारा नाही. म्हणूनच कायम सर्वांसाठी सर्वांसोबत असणाऱ्या हर्षल भाऊंना आपण महापालिकेत पुन्हा एकदा पाठवलंच पाहिजे.